आजचा व्हिडिओ हा त्या 10% महिलांसाठी असणार आहे की ज्यांना स्वयंपाक करायची अत्यंत आवड असते आणि कोणताही पदार्थ सांगितला तर त्यांना तो पटकन जमतो. पण युट्यूबवर व्हिडिओज टाकायचे झाले तर त्यांना एडिटिंग जमेलच असं नाही, पण इच्छा मनामध्ये असते की काहीतरी मला जर का एडिटिंग जमली असती तर मी सुद्धा आज युट्यूबवर व्हिडिओ टाकले असते. नमस्कार, मी प्रिया पाटील आणि एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओज आपण एडिट कसे करायचे आहेत ते आपण आज बघणार आहोत. आता हा आयफोन आहे म्हणून यामध्ये ॲप स्टोअर आहे. जर का तुमचा आयफोन नसेल तर त्याच्यामध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन इनशॉट हा ॲप आपण डाउनलोड करायचा आहे. इनशॉट टाईप करायचा आहे आणि तो डाउनलोड करायचा आहे. मी डाउनलोड केलेला आहे, त्याच्यामुळे मी आता हा ओपनचं बटन दाबून माझा इनशॉट ॲपमध्ये मी आता आलेली आहे. आणि हे जे न्यू दिसतंय त्याच्यावर आपण क्लिक केल्यावर आपल्याला जी रेसिपी टाकायची आहे त्याचे जे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुरुवातीपासून आपण सगळे याच्यामध्ये सिलेक्ट करायचे आहेत. तुम्ही बघू शकता आता मी आज ही रेसिपी मला टाकायची आहे, तर मी हे सगळे व्हिडिओ आता सिलेक्ट करते आहे. सर्व व्हिडिओ सिलेक्ट झाल्यावर खाली जो ग्रीन कलरचा बटन आहे ॲरोवाला तो क्लिक करायचा आहे. सर्व व्हिडिओ सिलेक्ट करून झाल्यावर आपल्याला आहे ना इनशॉटमध्ये अशी स्क्रीन दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय खाली सगळे आपण सेव्ह केलेले व्हिडिओज आहेत आणि वरती हे सगळं त्याच्यावरती ऑडिओ, स्पीड, टेक्स्ट, कैचीसारखं आहे ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओ कमी जास्त करू शकतो. डिलीट करायचं बटन दिलेलं आहे, व्हॉइस ओव्हरचं दिलेलं आहे, स्पीड दिलेलं आहे. तिथूनच आपण आपला व्हिडिओ आपल्याला जितक्या मिनिटाचा करायचा आहे कमी जास्त ते करू शकतो. त्याला आवाज देऊ शकतो वरून, किंवा जो आपण आपल्या व्हिडिओमध्ये आवाज असतो नॅचरल तो आपण काढूसुद्धा शकतो. व्हॉल्यूमच्या बटनवर क्लिक करायचं आहे. आपल्या व्हिडिओला आवाज असतो 100%, मग तो आपल्याला पूर्णच काढून टाकायचा आहे, त्याच्यामुळे 0 करायचा आहे. आता आपण एकाच व्हिडिओला इथे आवाज कमी केलेला आहे, पण आपल्याला पूर्ण सगळ्याच व्हिडिओंचे आवाज काढून टाकायचा आहे. मग आपण हे जे दिसत आहे डबल क्लिक त्याच्यावर क्लिक करून आपण अप्लाय टू ऑल करायचं आहे. त्यामुळे आपल्या पूर्ण सगळ्याच व्हिडिओंचे आवाज पूर्णपणे जातील. आणि मग आता आपल्याला वरून आहे ना म्युझिक टाकायची आहे. तर म्युझिक टाकण्यासाठी त्याच्यामध्ये म्युझिक हा ऑप्शन येतो, त्याच्यावर क्लिक करायचा आहे. मग आपल्याला हे सगळे इनशॉटमध्ये जे म्युझिक त्यांनी दिलेले आहेत ते सर्व आपण त्यातलं कुठला तरी एक सिलेक्ट करायचं आहे. आणि 1-2 जे म्युझिक असतात जे आपल्याला वाटतात की आपण रेसिपीसाठी हे यूज करू शकतो ते सेव्ह करायचे. आणि सेव्ह केल्यावर हा जो हार्टचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ते सेव्ह होतात. मग ते आपण तिथे क्लिक केल्यावर तोच आवाज आपल्या रेसिपीजला सगळ्या म्युझिक तो आपल्या अप्लाय होतो. ही म्युझिकसुद्धा जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा ती 100%च असते. त्यामुळे हा जो एडिटचा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे या म्युझिकवर क्लिक करायचा आणि मग आपल्याला तीसुद्धा त्यांनी 100% दिलेली असते. त्यामुळे आपण ती कमी जास्त करू शकतो. जर का जास्तच आपल्याला आवाज द्यायचा असेल तर ती 200पर्यंत आपण नेऊ शकतो. पण या व्हिडिओला आपण व्हॉइस ओव्हरसुद्धा देणार आहोत, त्यामुळे ती मी 15%पर्यंत मी ठेवणार आहे. असा आपण पुढे मागे करून ती 15% आपण केलेली आहे. आणि आता तुम्ही व्हिडिओ बघू शकता आपला व्हिडिओ किती मोठा आहे. टोटल 3 मिनटं 21 सेकंदाचा आहे आणि आपली म्युझिक फक्त 1 मिनटं 12 सेकंदाचीच झालेली आहे. त्यामुळे आपल्याला बाकीच्यासुद्धा पुढच्या व्हिडिओलासुद्धा म्युझिक द्यायची आहे. मग काय करायचं आहे, हे जी आपण म्युझिक दिलेली आहे ती सिलेक्ट करायची आहे आणि वर जो एडिटिंगमध्ये डुप्लिकेटचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करत जायचं आहे. जितका आपल्याला रेसिपीज आपले व्हिडिओज आहेत तिथपर्यंत आपण डुप्लिकेटवर क्लिक करायचं आहे तितक्या वेळा. म्हणजे आपल्या पूर्ण सगळ्या व्हिडिओजला आपण जी म्युझिक दिलेली आहे ती येणार आहे. आणि हा जो रेसिपीचा व्हिडिओ होता तो तुम्ही बघू शकताय 3 मिनटं आणि 21 सेकंदाचा आहे. पण व्हॉइस ओव्हर ज्या शॉर्ट व्हिडिओला आपण देतो ते जास्तीत जास्त आपण 3 मिनटापर्यंतच आपण ठेवू शकतो. 3 मिनटाच्या वरती हे व्हिडिओज आपण शॉर्टमधले टाकू शकत नाही. त्यामुळे हा मला व्हिडिओ एडिट करून मला एकतर 3 मिनटापर्यंतच ठेवायला लागेल किंवा 3 मिनटाच्या अगोदर केला तरी पण चालेल. व्हिडिओला सिलेक्ट करायचा आहे आणि वरती एडिटिंगमध्ये स्पीडचा ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला स्क्रीनवर असं दिसेल. नॉर्मल हा स्पीड आपला नेहमी 1वरच असतो. त्यामुळे पण व्हिडिओ आपल्याला हा छोटा करायचा आहे, त्यामुळे मी स्पीड हा 1.60वर ठेवलेला आहे. आणि आता आहे ना
फक्त एकाच व्हिडिओचा तेवढा स्पीड ठेवून चालणार नाही, कारण व्हिडिओ आपल्याला पूर्णच छोटा करायचा आहे. त्यामुळे परत इथे सुद्धा अप्लाय ऑलवर करायचा आहे. त्यामुळे पूर्ण सगळ्याच व्हिडिओचा स्पीड हा 1.60 होणार आहे. हा जो डबल क्लिक दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचा आहे आणि अप्लाय टू ऑल करायचा आहे. त्यामुळे सगळ्याच व्हिडिओंचा स्पीड हा 1.60 होणार आहे. व्हिडिओंचा स्पीड 1.60वर नेल्यामुळे तुम्ही बघू शकताय व्हिडिओची लेंथ आता फक्त 2 मिनटं आणि 6 सेकंदावरच आलेली आहे. 3 मिनटापेक्षा कमी असल्यामुळे हा व्हिडिओ आपण यूट्यूब शॉर्टमध्ये इझिली अपलोड करू शकतो. व्हिडिओ आपला अपलोड करण्या इतपत एडिट झालेला आहे. सेव्ह करून घ्यायचा आहे आणि सेव्ह झाल्यावर मग तो यूट्यूबवर तुम्ही अपलोड करू शकता. चला तर मग अशा प्रकारे व्हिडिओ एडिट करून तुम्हीसुद्धा तुमची पाककला पूर्ण जगाला दाखवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या जर का जवळ आसपास जर का असं कोण असेल की ज्यांना असे प्रकारचे व्हिडिओ एडिट करायचे आहेत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.